लेकिन तथागत बुद्ध ने उसको बोला कि सिर्फ भिक्षु जो बनते हैं, जिनके शरीर पे चिवर है, जिन्होंने प्रवजित हुए हैं, वही अपने जीवन में सुख प्राप्त कर सकते हैं। ऐसा जो भिक्षु लोगों का कहना है वो गलत है, वो गलत है। तथागत बुद्ध ने या बाबा साहब ने उस बात को उन्होंने रिजेक्ट कर दिया। उनका कहना क्या है, बाबा साहब का, तथागत बुद्ध का, धम्मिक जीवन में यानी धम्म के जीवन में, द लाइफ ऑफ धम्मा, धम्म के जीवन का सुख हर व्यक्ति प्राप्त कर सकता है। तुम्ही प्राप्त करू शकता, हे प्राप्त करू शकता, तुम्ही हर एक व्यक्ती धम्माच्या जीवनाचं सुख प्रत्येक व्यक्ती हा प्राप्त करू शकते। एवढा मोठा किती आपल्याला मान सन्मान दिला। भिक्षूने काय म्हटलं होतं की जो चिवर घेतो, जो प्रवजित होतो, तोच आपल्या जीवनामध्ये धम्माचं सुख घेऊ शकतो। परंतु बाबासाहेब आंबेडकरांची जे विजन असते, बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन असतो, तो वेगळा आहे, तो वेगळा आहे, बाकीच्या लोकांचा वेगळा आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्ध अँड धम्मामध्ये काय सांगितलं, हे सांगितलं 17 नंबरवर आहे कि धार्मिक सुख हर व्यक्ति प्राप्त कर सकता है, सिर्फ उसको क्या करना है, जो अष्टांगिक मार्ग का प्रतीक है, जो अष्टांगिक मार्ग, जो आर्य अष्टांगिक मार्ग है, जो कोणी असो, म्हातारा असो, तरुण असो, की कमी शिकलेला असो की जास्त शिकलेला असो, चिवाधारी असो की साध्या कपड्यांचा असो, जो कोणी धम्माच्या मार्गाने चालतो, अष्टांगिक मार्गाने चालतो, तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करू शकतो। एवढा मोठा आधार आपल्याला धम्माने दिलेला आहे। बाबासाहेबांनी आपल्या सर्व उपासकाला एवढा मोठा आधार दिला की तुम्ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करू शकता, तुम्ही सुद्धा सुख प्राप्त करू शकता। फक्त तुमच्याकडून अपेक्षा एवढीच केली जाते की तुम्ही अष्टांगिक मार्गातून, अष्टांगिक मार्गाच्या प्रमाणे चाला, 8 मार्गावर तुम्ही चाला, अष्टांगिक मार्ग। तेवढं जर चाललो आपण तर प्रत्येक व्यक्ती हा जीवनाचं सुख घेऊ शकतो, जीवनामध्ये आनंद होऊ शकतो, आनंदित राहू शकतो। खूप सुंदर वाक्य आहे त्यांचं। जो धन से चिपका हुआ है, जो पैसे साठी चिपका हुआ है, उसके लिए अच्छा है कि वो धन की आसक्ति से अपने हृदय को विषक्त बनने के बजाय धन का त्याग करे। आता या गोष्टीशी आपण भी सहमती नाही आहोत की जो धनवान मनुष्य आहे त्यांनी आपल्या संपत्तीचा त्याग करा, असे नाही। इथं तर म्हटलं आहे की जो संपत्ती आहे वो त्याग दो, असं नाही। माणसाला संपत्ती आवश्यक आहे, पैसा आवश्यक आहे। म्हातारपणी कोण तुम्हाला जवळ करते सांगा ना, कोण जवळ करणार आहे? म्हातारपण इतकं वाईट आहे की म्हातारपणासारखी वाईट अवस्था कुठंच नाही, कुठंच नाही। आणि अशा वेळेस तुमच्या अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा दूर जातात। कोण करणार आहे सांगा ना, कोण करणार आहे? आता समजा आपण काही कमी जास्त झाले, इथं पुढे मागे पुढे मला चालता आलं नाही, बरोबर प्रवचन देता आलं नाही, बोलता नाही आलं, कोण करणार? मग आंघोळ करून द्यायची आहे, कोण करून देणार? दात घासून द्यायचे आहे, कोण दात घासून देईल? बाथरूमला न्यायचं आहे, कोण नेईल? आपल्या स्वतःच्या वडिलाचं कोणी करत नाही, आई वडिलाचं करत नाही, कोण कोणासाठी करते आहे? हा जो बाबासाहेबांनी एक म्हणजे खूपच चांगलं दिलं की स्वाभाविक मनाची स्थिती, मानसिकता, स्वाभाविक मानसिकता,
जी स्वाभाविक मानसिकता आहे, जी जन्मापासून माणसाला निर्माण होते, ती स्वाभाविक मानसिकता अशीच असते. जसं इथं ग्राउंडवर जसं आहे, ग्राउंड आपण कितीदा साफ करतो तरी ग्राउंडमध्ये कचरा येतेच. किती साफ केलं तरी कचरा येईल. ही मानसिकता आहे, कचरा येण्याची मानसिकता आहे, स्वाभाविक प्रवृत्ती आहे. ही स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आपण इतके भोळे आहोत, आपण एवढे म्हणजे आपण श्रद्धाळू आहोत. आपण एक प्रकारे खूप श्रद्धाळू आहोत की आपण दुसऱ्यावर टोटल 100% विश्वास ठेवतो की हा व्यक्ती असा करेलच, असं होईलच. आपल्या मुलाबद्दल, प्रत्येकाच्या मनामध्ये मुलाबद्दल, मुलीबद्दल एवढं प्रेम असते की माझा मुलगा असं करू शकत नाही. दुसऱ्याची मुलं करताना पाहते, हा पाह आपल्या वडिलाला बिलकुल लक्ष देत नाही आहे, वडिलाला मारहाण करतो आहे. परंतु स्वतःच्या मुलाबद्दल ती कधी म्हणणार नाही की माझा मुलगा तसा होऊ शकत नाही, माझी मुलगी तशी होऊ शकत नाही, माझी बहीण तशी होऊ शकत नाही, माझा भाऊ तसा होऊ शकत नाही. हा जो आपला विचार आहे, हा स्वाभाविक मानसिकता आहे. आपली स्वाभाविक मानसिकता, याला म्हणतात स्वाभाविक मानसिकता. ही स्वाभाविक मानसिकता आहे. परंतु इतर लोकांची जे स्वाभाविक मानसिकता आहे, जे काही लोक विचार करतात, ते असा विचार करतात, हे सगळं केव्हा घडू शकते? भाऊ भावाला मदत करेल, बहीण भावाला मदत करेल, पती पत्नीला मदत करेल, मित्र मित्राला मदत करेल, गुरु शिष्याला मदत करेल. हे सेवा केव्हा घडू शकते? की जेव्हा स्वाभाविक मानसिकता तुमची जी आहे ती चेंज झाली, परिवर्तन झालं, तरच हे होऊ शकते. संस्कार, तुमच्या मनाला जर चांगले संस्कार मिळाले तरच होऊ शकते. जर मुलावर संस्कार नसेल मिळाले तर हे सगळं होऊ शकत नाही. संस्कार नाही मिळाले तर नाही होऊ शकत. ते कायचा ते कशी परिस्थिती आहे. तुमच्या जीवनामध्ये एक संधी आलेली आहे की म्हाताऱ्या लोकांना तुम्ही काहीतरी करा, म्हाताऱ्या लोकांची सेवा करा, म्हाताऱ्या लोकांना समाधान प्राप्त करा. हे तुम्हाला संधी आलेली आहे. या संधीचं सोनं करा, नाहीतर तो एक दिवस प्रत्येकाला जाणार आहे. तुम्ही जाणार, म्हातारा मनुष्य जाणार, तुम्ही सेवा केली तरी जाणार, नाही सेवा केली तरी तो जाणार. प्रत्येक व्यक्ती सोडून जाणार आहे. परंतु तुमच्या जीवनामध्ये जी संधी आलेली आहे, त्या संधीचं जर तुम्ही सोनं केलं नाही तर जीवनामध्ये तुम्हाला कधी एक शब्द म्हणता येणार नाही की मी माझ्या आई वडिलांची सेवा केली. जी संधी आली होती, माझ्या आई वडिलांची सेवा करण्याची जी संधी आली होती तुमच्या जीवनामध्ये, ती संधी तुम्ही गमावली. बहिणीमध्ये जे प्रेम करण्याची संधी तुमच्या जीवनामध्ये आली, ती संधी तुम्ही गमावली. भावाभावामध्ये प्रेम करण्याची जी संधी मिळाली होती, ती संधी तुम्ही गमावली. मग परत तुम्ही कधी संधी जर मिळवण्याचा प्रयत्न केला तर संधी पती कोण कधी वियोग होईल, कोणाला सोडून जाईल, हे काही सांगता येत नाही. जीवनामध्ये जिथं संयोग आहे, आपण एकत्र आहोत, ती आपल्या जीवनातली फार मोठी संधी असते. ती संधी चालून आलेली असते. त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. परंतु हा जो आता मी विचार सांगत आहे की आपण या संधीचं सोनं केलं पाहिजे, आपण सेवा केलं पाहिजे, एकामेकाशी प्रेमाने राहिलं पाहिजे, ही आपल्याला संधी मिळाली, ही वाया जाऊ नये. हा विचार जो आहे, हा विचार माझ्या मनामध्ये केव्हा निर्माण झाला? याच्या अगोदर निर्माण झाला का हा विचार? नाही. माझ्या जीवनातून अनेक संध्या निघाल्या. हा विचार माझ्या मनामध्ये केव्हा आला? जेव्हा माझं मन संस्कारित झालं, जेव्हा माझ्या मनामध्ये धम्माचे संस्कार निर्माण झाले, जेव्हा मी धम्माचा एक पथिक बनलो, धम्माच्या मार्गाने जेव्हा मी चालायला लागलो, तेव्हा माझ्या मनावर संस्कार झाले. तेव्हा मला आता वाईट वाटते.
आणि म्हणूनच बुद्ध काय म्हणतात की धम्माचे संस्कार हे प्रत्येक व्यक्तीच्या मनावर व्हायला पाहिजे. जेव्हा व्यक्ती धम्म समजून घेईल आणि जेव्हा व्यक्ती हा धम्माचा प्रतीक होईल, धम्माच्या मार्गावर चालणार होईल प्रत्येक व्यक्ती, तर तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करू शकते. त्याला प्रत्येक वेळी सुख प्राप्त करण्याची संधी मिळू शकते केव्हा, जेव्हा तो अष्टांगिक मार्गाचा प्रतीक होईल, जेव्हा धम्माच्या मार्गाने चालेल तो. म्हणून आपल्याला जे संस्कार आहे धम्माचे, हे संस्कार रुजवण्यासाठी निवड प्रवचने नाही होणार, असे क्लास अटेंड करावं लागेल, असे क्लास तुम्हाला शिकवावं लागेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मनातून मिळाल्या पाहिजे. मनाचे संस्कार केव्हा बदलतात? एकदम एखाद्या माणसाच्या घरी जाऊन तुम्ही प्रवचन द्या तर एकदम त्याचे बदलतील असं नाही, बदलू बी शकतात. परिवर्तन मनाचं कधी येऊ शकेल, परंतु जर एखादी गोष्ट तुम्ही वारंवार त्याच्या मनावर भिंवाल तर एक दिवस त्याच्या मनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. जसं आता भंतीजीला इथं सिद्ध पाडायचं आहे, या भिंतीवर भंतीजी हातोडी आहे, एका हातोडीने सिद्ध पडेल का? हातोडी तो ठोकत जाईल, तेव्हा हळूहळू ते भिंत कमजोर होईल आणि तिथं त्यांना भंतीजीला सिद्ध पाडता येईल. तर रोज आपल्या मनावर अशा प्रकारचे संस्कार निर्माण करू, तेव्हा आपल्यामध्ये संस्कार होतील, तेव्हा हा समाज धम्माच्या मार्गावर चालेल. नाही तर आता तर काही विचारू नका, काय धम्माची स्थिती आहे तर काही विचारू नका. ते इंडोनेशियाचे भिक्षू आले, 2 भिक्षू, त्यांच्या विहारामध्ये 2 दिवस राहिले, भिक्षू निवासामध्ये थांबले, बाबासाहेबाचा फोटो काढला, अडगडीत फेकून दिला. आमच्या विहिण्यात बसत नाही म्हणे, आमच्या भिक्षू निवासामध्ये बाबासाहेब. त्यांनी पोस्ट व्हायरल केलं, त्यांनी त्याची हे घेतली, व्हायरल झाली त्याची पोस्ट की बाबासाहेबाचा फोटो त्यांनी अडगडीत टाकला, भिक्षू निवासातून काढला आणि त्यांनी तुमने क्यों निकाले, तो उत्तर द्यायला तयार नाही. नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, व्हिडिओ व्हायरल झाला, नमो बुद्धाय. त्याच्या प्रश्नाची उत्तर नाही, नमो बुद्धाय. आता आमच्या उपासक बी त्याच्यासोबत नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, 1 घंटा नमो बुद्धाय. अरे बापरे, काय परिस्थिती. त्याच ठिकाणी मी त्या दिवशी प्रवचन देऊन आलो, रमाई जयंती आम्ही गेलो होतो. सांगितलं त्यांना की परंतु किती सांगू, परंतु जे व्हायचं आहे तेच होते, तुम्ही किती सांगा. शेवटी आता त्यांनी बायांनी आज मीटिंग ठेवली, ज्यांनी व्हिडिओ केला तुम्ही आमच्या विहाराची बदनामी केली, असा व्हिडिओ व्हायरल झाला, ते तर पडून गेले, ते भिक्षू पडून गेले. पण बायांनी त्याच्यासोबत नमो बुद्धाय म्हणणाऱ्या बायांनी मीटिंग ठेवली की तुम्ही आमच्या विहाराची बदनामी केली. हा समाज कोणत्या दिशेने चालला विचार करा. तुम्हाला बाबासाहेबांची किंमत नाही आहे, ज्या बोधिसत्वाची किंमत नाही आहे, ज्या जगाला सिंबल ऑफ नॉलेज त्याची तुम्हाला किंमत नाही, तर तुम्ही कोणाच्या मागे जाता आणि तुमच्या मनामध्ये काय आहे. किती समजवलं तरी लोक ऐकायला तयार नाही. नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय. ब्राह्मण खराब नाही आहे, मुसलमान खराब आहे, मुसलमानाने केलं, आशीर्वादाने फळ मिळते, आशीर्वादाने तुमचं कल्याण होतं, आशीर्वादाने, हे सगळं तू तथागत बुद्धापासून चालू आहे. मग कर्म कशाला पाहिजे, कारण कशाला पाहिजे, तुमच्या आशीर्वादानेच फळ मिळू द्या ना. तो चुपचाप घरी बस आणि आशीर्वाद देत बस. बुद्ध प्रसन्न होते, येईल बुद्ध तुला जेवण देईल, बस कशाला देतील. अरे भयानक परिस्थिती या भारतामध्ये, एवढी परिस्थिती. या बाहेर देशातला जो धर्म आहे, धम्म तर राहीच आहे, इंग्लंड, थायलंड, आणि इच्छे भिक्षू म्हणजे कुठून आले, थायलंडवरून आलो. कुठून दीक्षा घेतली, इथून दीक्षा. म्हणजे भारतातले लोक गधे आहेत. भारतातला बुद्ध धर्म हा खराब आहे, सगळं बेकार आहे. तुम्ही तिकडून आले तर स्वर्गातून उतरले.
किती भयानक परिस्थिती आहे खरंच. आणि अशामुळे काय होते की आपण धम्माच्या मार्गावर चालत नाही आहोत, निवड वंदनेच्या भरोशावर नाही होत. निवड वंदनाच्या भरोशावर नाही, सकाळी संध्याकाळी तुम्हाला धम्म शिकावं लागेल आणि शिकून धम्माच्या मार्गाने चालावं लागेल. म्हणून एका वाक्यात बुद्ध म्हणतात की धार्मिक जीवन का सुख हर व्यक्ति प्राप्त कर सकता है, लेकिन एक शर्त है कि जो अष्टांगिक मार्ग का पथिक है. अष्टांगिक मार्ग का पथिक है, जो अष्टांगिक मार्गावर चालू शकतो. आता तुम्हाला अष्टांगिक मार्ग शिकवावा लागेल का निवड वंदनेमुळे येणार? हव्या शिकवावं लागेल. मी अष्टांगिक मार्गावर किती प्रवचन दिलं तरी अष्टांगिक मार्ग समजणार नाही. जोपर्यंत आपण फळ्यावर समजून सांगत नाही तोपर्यंत अष्टांगिक मार्ग समजत नाही. पंचशीलच तर समजत नाही तर अष्टांगिक मार्ग कसा समजणार आहे? आणि तुम्ही सगळं आपला वेळ याच्यामध्ये चालला, तुमचा सगळा वेळ त्यांचा. जो माणसाला, सुशिक्षित माणसाचं मन एक धम्माकडे वळवण्यासाठी तयार व्हायला पाहिजे, त्याच्याऐवजी तुम्ही काय करून राहिले? आणि या सगळ्या गोष्टी ज्या घडतात आपल्या जीवनामध्ये, आज समाजामध्ये जे परिस्थिती चालू आहे ती मनावर संस्कार न निर्माण झाल्यामुळे, मनावर मन संस्कारित नाही झालं, मनाला धम्माचं ज्ञान नाही मिळालं, वंदनेचं ज्ञान मिळालं, सगळं वंदना इतक्या गाथाचं ज्ञान मिळालं, पण धम्माचं जे ज्ञान पाहिजे ते मनापर्यंत पोहोचलं नाही. तुमचं चित्त ज्ञानमूलक व्हायला पाहिजे. कॉग्नेटिव्ह माइंड ज्याला म्हणतात, कॉग्नेटिव्ह कन्सायनेस, ज्ञानमूलक तुमचं चित्त व्हायला पाहिजे, ते झालं नाही. तुमचं चित्त ज्ञानमूलक न झाल्यामुळे तुम्हाला धम्म कळला नाही. धम्म न कळल्यामुळे तुम्ही अष्टांगिक मार्गावर चालू शकले नाही. आणि तुम्ही अष्टांगिक मार्गावर चालूच न शकल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त व्हायला पाहिजे ते झालं नाही. सुखीता आपण सुखीता, परंतु जे खरं सुख धार्मिक जीवनाचं पाहिजे, धम्माचं जे जीवनाचं सुख पाहिजे ते कुठे मिळत आहे आपल्याला? धम्माचं सुख असं तर सुख खावं पिव मजा करू, ते सुख तर आहेच. खाण्यापिण्याचं, झोपण्याचं ते सुख आहेच, ते सुख आपल्याला आहेच. पण जे धार्मिक सुख पाहिजे, म्हणे पण धार्मिक जीवन का सुख, धम्माच्या जीवनचा सुख पाहिजे, ते तुम्हाला कुठं मिळेल, कसं मिळेल? तुम्हाला धम्म शिकवल्याशिवाय, धम्म शिकल्याशिवाय, आणि आपल्या पथिक, इथं काय शब्द वापरला? पथिक म्हणजे मार्गावर चालणारा, पथावर चालणारा. जोपर्यंत अष्टांगिक मार्गाच्या पथमार्गावर तुम्ही चालणार नाही तोपर्यंत धार्मिक सुख, धम्माचं सुख, असं तर तुम्ही सुख घ्या, परंतु धम्माचं सुख तुम्हाला मिळणार नाही. आणि धम्माचं सुख म्हणजे ते काही वेगळं असतं सुख. तुमच्या सगळ्या आयडिया क्लिअर होतात. तुम्ही कोणाचेच गुलाम बनत नाही, कोणाच्याच झाकेत जात नाही, कोणाच्या सापड्यामध्ये सापडत नाही. तुम्ही एक स्वतंत्र तुमचं अस्तित्व निर्माण होते. स्वतंत्र तुम्ही दुसऱ्याला मार्ग देऊ शकता. जर तुम्ही या अष्टांगिक मार्गावर चालले, तुम्ही दुसऱ्याला मार्ग सांगू शकता, दुसऱ्याला सांगू शकता. तर अशा प्रकारचं आहे. आणि स्वाभाविक मानसिकता ही कशी असते? द्वेष, लोभ, मत्सर, आसक्ती, तृष्णा, हा स्वाभाविक असते. प्रत्येकाच्या मनामध्ये ती असतेच, स्वाभाविक आहे, स्वाभाविक मानसिकता आहे. तर तुम्हाला त्या स्वाभाविक मानसिकतेला परिवर्तन करावं लागेल. याच्यावर स्वाभाविक मानसिकतेवर संस्कार द्यावा लागेल, धम्माचे संस्कार द्यावं लागेल. आणि धम्माचे संस्कार दिलं तर तुमच्या जीवनामध्ये धम्म मिळेल तुम्हाला. आपल्याला धम्माची भीक आहे. आम्ही भीक मागतो की आम्हाला धम्म मिळाला पाहिजे. सुख तर आहे आमच्याकडे, आम्ही काय दुःखी आहोत का? परंतु धम्माचं सुख कुठं आहे? धम्माचं सुख का मिळालं नाही आम्हाला? धम्मच कळला नाही. किती लोकांना धम्म कळला? थोडं थोडं वाचलं की आपल्याला अहंकार येते.
हो, आम्हाला सांगता का भंतेजी? आम्ही तर बुद्धायन धम्मग्रंथ किती वेळ वाचला? आम्हाला सांगता का? आमच्यापेक्षा विद्वान आहे का तुम्ही? हा, तुम्हाला आमच्या इतक्या गाथा तरी येते का? गाथेमध्ये किती पावर आहे, तेवढा पावर आमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे का? अरे बापरे, भयानक परिस्थिती आहे. हा मुद्दा आहे की अष्टांगिक मार्गावर आपण चालू तर आपल्या जीवनामध्ये धम्माचं सुख मिळू शकते. कोणतं सुख? धम्माचं सुख. असं तर सुद्धा आहेच, परंतु धम्म सुख कुठे आहे? सुख तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. धम्म सुख पाहिजे आणि धार्मिक जीवनाचं सुख पाहिजे. आपलं जीवन हे धार्मिक पाहिजे आणि म्हणून आपल्याला जे धम्म शिकणे, धम्म शिकवणे. मी जर धम्म फक्त शिकत राहिलो असतो तर माझ्यामध्ये संस्कार नसते आले. जेव्हा माझ्यावर धम्म शिकवण्याची पाळी आली तेव्हा माझ्या मनामध्ये संस्कार निर्माण झाले की मी शिकवतो, खोटं बोलू नये. तर मीच जर खोटं बोललो तर मग माझ्या शिक्षणाला काय अर्थ आहे का? आहे का नाही? एक डॉक्टर होता. डॉक्टरला एक पेशंट आला आणि ते पेशंट म्हणे मला डायबिटीस आहे, मला दवाई द्या. तर ठीक आहे म्हणे, तू पुढच्या आठवड्यात येऊन जा म्हणे. एक हप्ता त्याला पुढच्या आठवड्यात येऊन जा. त्याला वाटलं की औषधी लिहून द्यायची आहे, लिहू देऊ शकत, पुढच्या आठवड्यात कशाला बोलवत आहे. तर मग एक आठवडाभर थांबला आणि तो पुन्हा गेला डॉक्टरकडे. मग गेल्यानंतर म्हणे आता एक आठवडा झाला म्हणे, डॉक्टर साहेब दवाई द्या. मग डॉक्टर साहेबांनी दवाई दिली की गोड खाऊ नये, गोड पदार्थ खाऊ नये, हे त्याला सल्ला दिला. या गोळ्या नियमित घ्यायच्या आणि गोड खाऊ नये. तर तो पेशंट म्हणाला, डॉक्टर साहेब मागच्या हप्त्याला तर तुम्ही हे सांगू शकत होते गोड खाऊ नये. मी एक आठवडा यासाठी घेतला म्हणे की मी गोड खात होतो म्हणे. जेव्हा मी गोड खाणं बंद केलं म्हणे तेव्हा तुम्हाला सांगितलं म्हणे गोड खाऊ नये. अशी परिस्थिती आहे की आपल्याला संस्कार शिकावं लागेल आणि संस्कार शिकवावं लागेल. आता सध्या जे एक विरुद्ध परिस्थिती आहे. आता संस्कार म्हटलं तर धम्मसंस्कार कोणते म्हणतील? अशी पूजा करायची, असं बसायचं, असं बसायचं, असं बसायचं, असं उठायचं, असं जायचं, असं नाही जायचं. इकडे मूर्ती आहे बुद्धाची, असं 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 जायचं, पाठ नाही फिरवायची, असं जायचं. असे संस्कार शिकवले जातात. असे मग पानं ठेवायची, पिंपळाची पानं असे ठेवायचे, मग असं सजवायचं, असं हे करायचं, तसं करायचं, हे संस्कार शिकवले जाते. मग ही गाथा म्हटलं तर हीच गाथा म्हणायची, दुसरी गाथा नाही म्हणायची. आता गाथेमध्ये बदल झाला तर काय फरक पडणार आहे? कोण ऐकणार आहे सांगा? हे काय धम्माचे संस्कार आहेत का? सगळं बुद्ध धम्म हा संस्कारामध्ये एवढा गुरफडून टाकला धार्मिक कर्मकांडामध्ये की त्याच्यातून धार्मिक कर्मकांडामधून कर्म करायला लोकांना वेळच नाही. त्यांना वाटते की कर्मकांड केलं आम्ही, घरामध्ये पूजा परिधान केलं तर आमची तब्येत चांगली झाली. एवढंच इतकं म्हणजे लोकांच्या डोक्यामध्ये आहे. पण धम्म हा किती महत्वाचा आहे, मुलांसाठी किती धम्म महत्वाचा आहे, त्याला धम्माचे संस्कार मुलामध्ये येणे किती महत्वाचे, हे लोकांमध्ये नाही आहे. आणि म्हणूनच परिस्थिती हाताच्या बाहेर गेली आहे. और अधिकार, पॉवर, इकॉनॉमी आणि लाईफ, हे तीन गोष्टी माणसाला जरुरी आहे. जीवन चांगलं पाहिजे, तब्येत वगैरे बरी पाहिजे, त्यानंतर पैसा पाहिजे, धन दौलत पाहिजे आणि अधिकार पाहिजे. या तिन्ही गोष्टी बरोबर आहे. तर बाबासाहेबांचं म्हणणं काय बुद्धायन धम्मामध्ये की या तीन गोष्टी आहेत, या आवश्यक आहे. माणसाचं जीवन चांगलं असलं पाहिजे, प्रकृती चांगली असली पाहिजे, धन दौलतही पाहिजे आणि अधिकारही पाहिजे. प्रत्येकाला, स्त्रीचा अधिकार पाहिजे, मुलाचा अधिकार पाहिजे. प्रत्येकाला आपापला अधिकार आहे आणि अधिकार असायला पाहिजे.
उसे अपना दास नहीं बनाती। पहा काय म्हटलं की जीवनामध्ये अधिकार, धनदौलत आणि आपलं जीवन हे आवश्यक आहे, हे दास आपल्याला बनवत नाही, आपल्याला नुकसान करत नाही। पैसा असणं म्हणजे नुकसान नाही आहे, आपली प्रकृती ठीक राहणं म्हणजे नुकसान नाही आहे, अधिकार असणे म्हणजे नुकसान नाही, हे आपल्याला आवश्यक आहे। मग काय म्हणतात की किंतु जीवन, धन दौलत और अधिकार के प्रति मनुष्य की जो आसक्ति असती है वही उसे अपना दास बना लेती है। याच्याबद्दल तृष्णा आसक्ती असते, ही आसक्तीच आपल्यासाठी खराब आहे, ती माणसाला गुलाम बनवते। जसं एखाद्याला सौंदर्य आहे, सौंदर्य असणं वाईट आहे का? पैसा असणं वाईट आहे का? या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे, प्रत्येक गोष्टी आवश्यक आहे, परंतु या अधिकार, धन दौलत आणि माणसाचं जीवन हे माणसाला कधी आवश्यक आहे, परंतु याबद्दलची आसक्ती म्हणजे काय होते की अतिरिक्त इच्छा। आसक्ती तृष्णा कशी म्हणतात की साधारण माणसाच्या मनामध्ये इच्छा असतेच, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये इच्छा असते, परंतु इच्छेचं परिवर्तन आसक्तीमध्ये केव्हा होते की ते अतिरिक्त कामना, अतिरिक्त इच्छा। मला आता पोट भरलाय, एखाद्याने म्हटलं पोट भरलं तरी 1-2 लाडू घेऊन घे, तर त्याची इच्छा काय होईल की लाडू आहे, एक खातो, पुन्हा एखाद्याने म्हटलं और एक ले लो, जिलेबी ले लो, तर या आसक्तीमुळे काय त्याची प्रकृती खराब होईल। जेवढं त्याला वाटलं तेवढं अन्न घेतलंच त्यांनी, भोजन तर घेतलं, पण ते हे जे अतिरिक्त झाला, एडिशनल झाला, त्या एडिशनल झाल्यामुळे त्याची प्रकृती खराब झाली। म्हणून जीवनाबद्दल आसक्ती की माझं जीवन असलं, मी इतकं सुंदर दिसलो पाहिजे, मग माझं असं झालं पाहिजे, जीवन जगावं माणसाने, परंतु जीवनामध्ये आसक्ती न ठेवता माणसाने चांगलं जीवन जगलं पाहिजे। नेहमी प्रत्येकाचा अधिकार आहे जीवन जगण्याचा, चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे प्रत्येकाचा, परंतु चांगलं जीवन जगताना आसक्ती घेऊन माणसाने जीवन जगू नये। त्याचप्रमाणे धनदौलत कमावण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्यांनी धनदौलत कमवलं पाहिजे, परंतु आसक्ती, धनदौलताबद्दल आसक्ती जर तुमच्या मनामध्ये पैशाबद्दल, धनदौलत याच्याबद्दल आसक्ती निर्माण झाली, तर तुम्ही पैशासाठी, संपत्तीसाठी मग कोणत्याही चुकीच्या मार्गाचा सुद्धा अवलंब करू शकता, कारण त्याच्याविषयी मनामध्ये जी आसक्ती निर्माण झाली ती आसक्ती फार बेकार आहे। आसक्ती माणसाला गुलाम बनवते, आणि एकदा माणूस गुलाम झाला की मग त्याला कोणी सोडवू शकत नाही, कोणीच नाही काय करू शकत। गुलामगिरीतून बाहेर निघणं ही सगळ्यात मोठी कठीण बाब आहे। शिकलेला मनुष्य असेल, किती शिकलेला असेल, पण तो एकदा गुलाम झाला तर त्या गुलामाला तुम्ही गुलामीतून मुक्त नाही करू शकत।